सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण मेंटल हेल्थ या विषयामध्ये व्यक्तिमत्व या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करतो आहोत. यामध्ये आपण सॅंग्विन पर्सनॅलिटीचा एक एपिसोड बनवला होता आणि खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण त्याला दिला. त्याच्याच विरोधी आपण मेलनकॉलिक या टाईपचा, व्यक्तिमत्वाच्या टाईपचा आपण एक व्हिडिओ बनवला, त्याच्यावर आपण चर्चा केली. त्यालाही खूप छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण दिला. मला एक गोष्ट अशी लक्षात आली की बरेच जण खूप उत्साहाने हा आपला व्हिडिओ बघतात, पण त्याला सबस्क्राईब करत नाही. ते सबस्क्राईब आपण करणं खूप गरजेचं आहे. युट्यूबचे जे काही रूल्स, रेग्युलेशन, नियम आहेत त्याच्यामध्ये सबस्क्राईब करणं अत्यंत महत्वाचं आहे. नंतर आपण लाईकही करतात, शेअर केलं तर जास्तीत जास्त सबस्क्राईब लोक करतात, पण लोक बघतात पण सबस्क्राईब करण्याकरता विसरतात. त्यामुळे मी तुम्हाला जाणीवपूर्वक ही आठवण करून देतो की आपला हा एपिसोड सर्वांना तर पाठवा, पण पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे आपण युट्यूबच्या नियमांमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने बसू शकतो. आज आपण फ्लॅग्मॅटिक, शांत, संतुलित, स्टेबल, स्थिर व्यक्तिमत्व या टाईप बद्दल चर्चा करणार आहोत. फ्लॅग्मॅटिक हा एक स्थिर, शांत, पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीचा भाग आहे. यामध्ये जे काही गुण असतात, वैशिष्ट्ये असतात, त्यामध्ये पॅसिव्ह, तटस्थ ही जी भावना आहे. जर आपण एखादा ग्रुप असला आणि तो चर्चा करत असला आणि चर्चा करत असताना ज्यावेळेस चर्चा चालू आहे आणि एखादी व्यक्ती त्या ग्रुपचा जो मेंबर असतो तो सगळ्यांचा ऐकतो पण त्याच्यामध्ये भाग घेत नाही, तो तटस्थपणे पाहत असतो. अशा पद्धतीने आपल्याला अनुभवाला हे गुणवैशिष्ट्य येत असतं. त्याचबरोबर केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, घरामध्ये जे आपले आई बाबा असतात, आजी आजोबा असतात किंवा वरिष्ठ लोक असतात, ते आपल्या मुलांची खूप काळजी घेत असतात. मुलांचे समजा लग्न झाले तर पती पत्नी एकमेकांची काळजी घेत असतात. तर हे या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला केअरफुलनेस जाणवतो. थॉटफुल हा व्यक्तिमत्वाचा जो प्रकार, यामध्ये जे काही व्यक्तिमत्व असतात ते विचार करणारी व्यक्ती असतात. कुठलीही गोष्ट करताना त्याच्यावर ते साधक बाधक विचार करतात आणि मग त्याच्यावर ते निर्णय घेतात. पीसफुल, शांतता प्रिय असतात ह्या प्रकारची लोक. त्यांना शांतता खूप आवडत असते, ज्यामुळे जिथे शांतता असेल तिथे ते रमतात, त्याच ठिकाणी ते फिरायला जातात, मेडिटेशन करतात. या प्रकारची लोक जास्तीत जास्त साधनेचा अनुभव घेत असतात आणि कंट्रोल असतात, नियंत्रित, संतुलित. म्हणजे नियंत्रित आणि संतुलितचं आता एक उदाहरण आपल्याला समोर आलं असं आहे की शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये जी काही चेंजेस झालेले आहेत, ते चेंजेस झालेले असतानाही अत्यंत नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने ते त्यांच्या पक्षाचं कामकाज आजही 81व्या वर्षानंतरही चालू ठेवलेलं आहे. हे अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. रिलायबल, विश्वसनीयता हा एक महत्वाचा गुण वैशिष्ट्य आपल्याला अशा व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतं की आपण एखादी भावना कुणाकडे जर व्यक्त करायची असेल तर आपल्याला तो विश्वासातला पाहिजे असतो. त्याच व्यक्तीकडे आपण अत्यंत उत्तम पद्धतीने आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतो, सांगतो. किंवा एखाद्यावर काही काम आपल्याला करून घ्यायचं असेल तर विश्वसनीय व्यक्ती जर असेल, तो घरातला असू शकतो, तो समाजातला असू शकतो, तो आपल्या कंपनीतला असू शकतो, तो आपल्या ऑफिसमधला असू शकतो, कार्यालयामधला असू शकतो, त्यावर आपण विश्वास टाकतो. अशा व्यक्ती, फ्लॅग्मॅटिक पर्सनॅलिटीच्या व्यक्तींमध्ये रिलायबलनेस महत्वाचा असतो, तो आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इव्हन टेम्पर्ड, संतुलित भावना ज्यांच्यामध्ये आहेत ते इव्हन टेम्पर्ड आपण त्यांना म्हणतो, संतुलित भावना. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अमिताभ बच्चन यांचं उदाहरण घेऊ शकतो की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या उलथापालथ झाल्या. त्यांच्या एबीसी कंपनीवर लोन खूप झालं, ते परतफेड करता आलं नाही म्हणून कॅनरा बँकेने त्यांच्या प्रॉपर्ट्या सील केलेल्या होत्या. पण अत्यंत संतुलित भावना ठेवून त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने संपूर्ण जी काही समस्या निर्माण झाली होती त्याला तोंड दिलं आणि मोठ्या पडद्यावरनं ते छोट्या पडद्यावर येऊन कौन बनेगा करोडपती सारख्या छोट्या कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचं काम केलं आणि त्यातनं त्यांनी पैसे जनरेट करून त्यांनी मग नंतर संपूर्ण जे काही लोन होतं ते फेडलं आणि पुन्हा संतुलित व्यक्तिमत्व म्हणून वावरत राहिले. हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आपण आता चर्चेला घेतलं. या प्रकारातली व्यक्तिमत्व हे काम असतात, शांत, काम, शांत. यांना शांतता खूप आवडते. हे मेडिटेटर असतात, साधना करतात. शांतता हा गुण अत्यंत महत्वाचा तुम्हाला या व्यक्तिमत्वामध्ये जाणवतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचं महत्व आपल्याला माहिती आहे.
कारण हा युट्यूबचा अत्यंत महत्वाचा नियम आहे, त्याच्यामध्ये आपण बसणार आहोत. त्यामुळे आवर्जून आतापर्यंत आपण जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर जरूर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, मग शेअर करा आणि ज्यांना ज्यांना तुम्ही शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करा आणि कॉमेंट तर आवर्जून करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कॉमेंट्स केलेले आहेत त्यांचे आणि ज्यांनी मला फोनवरही संपर्क केला, मला मेसेज पाठवून मेसेज केले, मला त्यांनी माझा उत्साह वाढवला, त्या सर्वांचे धन्यवाद.